नाशिकच्या कर्मयोगी नगर भागातला तो आलिशान बंगला बाहेरून बघितला तर एखाद्या राजवाड्यासारखा दिसणारा, पण आतमध्ये मात्र काळ कृत्य शिजत होतं। बोंधू अशोक खरात याने उभा केलेला हा 5 कोटींचा महाल आता पोलिसांच्या रडारवर आहे। धक्कादायक बाब म्हणजे अमावस्येच्या रात्री या बंगल्यामध्ये बड्या राजकीय नेत्यांच्या आणि सेलिब्रिटींच्या रांगा लागत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। बघूयात। अमावस्येच्या रात्री खरातकडून खिशाला कात्री। अमावस्येच्या रात्री अनेक नेते खरातच्या दारी। अमावस्येच्या रात्री बंद दाराआड अघोरी पूजा। नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीत असलेल्या तृप्तबाला नावाचा हा बंगला 5 कोटी रुपये खर्चून बांधलेला या महालात बोंधू अशोक खरातचा अघोरी दरबार भरायचा। खरात स्वतःला कॅप्टन म्हणून घ्यायचा। याच बंगल्यात तो व्हीआयपी पाहुण्यांसाठी दरबार भरवायचा। शेजाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे अमावस्येच्या गडद अंधारात या बंगल्याचे दरवाजे केवळ बड्या नेत्यांसाठी आणि नामांकित उद्योजकांसाठी उघडले जात असत। 1 ते 5 लाख रुपये खर्च करू शकणाऱ्या लोकांसाठी अमावस्येच्या रात्री खरात पूजा करायचा। बोंधू कॅप्टन खरात हा गोविंदनगर या भागात राहत होता आणि अमावस्येच्या दिवशी त्या ठिकाणी गर्दी व्हायची अशी काही चर्चा समाज माध्यमात आलेली आहेत, परंतु हे अर्धसत्य आहेत। कारण त्याचं कॅनडा कॉर्नर येथील जे ऑफिस होतं ओकस प्रॉपर्टी या ठिकाणी त्याचे अनेक कस्टमर यायचे आणि त्याच्यामधले ते संपत्तीची जाणीव करून घेतल्यानंतर त्याच्यातल्या व्हीआयपी लोकांना तो आपल्या बंगल्यावर बोलत होता आणि त्याच्यातून व्हीआयपी लोकांना सिलेक्ट करून तो आपल्या मिरगाव येथील आश्रमात बोलत होता आणि त्याचा दर शनिवार आणि रविवार मुक्काम हा मिरगाव इथे राहत होता। नेत्यांना उद्योजकांना फसवण्याची मोडस ऑपेरेंडी समोर आली आहे। अमावस्येच्या रात्री बंगल्याच्या आवारात कुणी घुसू नये त्यासाठी लाखो रुपये किमतीचे 2 कुत्रेही बंगला बाहेर तैनात असायचे। आधी जन्मदिनांक विचारून त्या दिवसाचा वार तो तंतोतंत सांगून लोकांचा विश्वास मिळवायचा। दरबारात बसलेला असताना मुख्यमंत्री किंवा बड्या मंत्र्यांचे फोन आल्याचं तो भासवायचा। मंत्री आपल्याकडे येतात असं भासवून खरात त्याची फीस वाढवायचा। आपण किती प्रभावशाली आहोत हे दाखवण्यासाठी तो बनावट कॉल्सचा आधार घ्यायचा। पती पत्नी एकत्र आल्यास त्यांच्यात संशय निर्माण करण्याचं काम तो करायचा। कामाख्या देवीच्या पूजेचा हवाला देत अनैतिक संबंध प्रस्थापित करायचा। अमावस्येच्या रात्री विरोधकांविरोधात अघोरी पूजा करत असल्याचाही संशय आहे। खरातच्या या दरबारात केवळ समस्या घेऊन येणारे लोकच नसायचे तर सत्तेच्या हव्यासा पोटी अनेक राजकीय नेते इथं हजेरी लावायचे। लाखो रुपयांची उधळण करणाऱ्या नेत्यांसाठी शिवनिका संस्थांमध्ये विशेष सोय खरात करायचा। या बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज एसआयटी कडून चेक केले जाणार असल्याचं कळतंय, त्यामुळे कोणते नेते खरातकडे हजेरी लावायचे ते सुद्धा समोर येण्याची दाट शक्यता आहे। अमावस्येला हे जर लाईन लावून सगळे बडे नेते जात होते, हे काही लपून राहिलं नाही। खरातच्या बंगल्यात, खरातच्या मंदिरात, खरातच्या पापात, तर सगळे पाप अंधारात करायसाठीच हे गेले होते। कारण अमावस्येला अंधार असतो, अंधारात आपलं पाप झाकावं, आपलं पाप धुवावं, आपल्या पापाचं पाप करता यावं, यासाठी हे सगळे गेले। म्हणून सर्वांवर या बोंधूगिरीवर विश्वास ठेवणारे, बोंधूगिरीला साथ देणारे जे कोणी आहेत, अधिकारी असू देत, प्रशासनातील अधिकारी असू देत, मंत्री असू देत, आमदार असू देत, या सर्वांची चौकशी झाली पाहिजे। अशोक खरातवर वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानं त्याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे। त्यातच आता त्याच्या 5 कोटीच्या बंगल्यात सुरू असलेले कारनामे समोर आले, त्यामुळे खरातसह या प्रकरणात त्याच्या बंगल्यात जाणारे राजकीय नेते आणि उद्योजक देखील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।